आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात. हे मला असं वाटतं असं एक पहिलं मंदिर मी बघतो की जे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि इतकं भव्य आहे. तिथे समोर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान आहेत आणि हे त्यांचे सर्व जे मिनिस्टर बोलू शकतो आपण तेव्हाचे, जसे की हे पहिलेच बसलेस मोरेश्वर पंत, रिलिजन अफेअर्स सांभाळायचे. त्यानंतर दुसरे बसलेले आहेत निरारजी आणि असेच तिकडे राजमाता आणि त्याचबरोबर युवराज राजाराम बसलेले आहेत. महाराज मध्ये शिवाजी महाराज, नंतर संभाजी महाराज, नंतर दत्ताजी पंत, हंबीरराव मोहिते ज्यांच्या हातात तलवार आहे, डिफेन्स मिनिस्टर. हे बघा, हे आहेत पहिले त्र्यंबक पंत, मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. जे उभे आहेत ते रामचंद्र पंत अमात्य, फायनान्स मिनिस्टर. निरारजी रावजी, चीफ जस्टिस. हे त्यांचं विधिमंडळ. आणि त्याचप्रकारे हे असं मंदिर आहे. सर्वत्र त्यांचं पराक्रम आहेत. आपण एक एक करून पाहू. शिवाजी महाराजांची आई देवीच्या पाया पडत आहे. हा जेव्हा हे जी शिवाजी महाराजांची आई आहे ती तेव्हा प्रेग्नंट होती, तेव्हाचा ती दर्शनाला गेलेली देवी आईच्या. तिच्या कृपेने शिवाजी महाराज जन्माला आले शिवनेरी किल्ल्यावर. हा त्यांचा जन्म आहे. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचं नाव शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. नाव शिवाजी पण ते छत्रपती झाले. तुम्हाला माहिती वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्हिडिओ जी समोर दिलेली माहिती वाचू शकता. शिवाजी महाराजांचे मित्र त्या लोकांनी शपथ घेतली की स्वराज्य घडवायचे. शिवाजी महाराजांचा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे ना की त्यांचं क्वालिफिकेशन फक्त तुम्ही वाचा. व्हिडिओ पॉज करून नक्की वाचा त्यांचं क्वालिफिकेशन आणि मग बोला तुम्ही की कोण आहे शिवाजी. फक्त शिवाजी आहे की छत्रपती शिवाजी महाराज आहे की त्याहून कोणतरी अधिक आहे. मी तर म्हणेल भगवंतच. जे देवाचे दूध येतात ना काही प्रॉब्लेम चालू असतात जेव्हा, त्यातला हा प्रकार आहे. हे कोणी साधेसुधी माणसं नाहीत. साक्षात देव जेव्हा येतो ना शस्त्र घेऊन, जसा परशुराम आला होता, माझ्या थोडक्या नॉलेजमध्ये मी सांगतो, हा आमचा परशुराम.
मंदिराचा पूर्ण परिसर बघा. मंदिराच्या आतलं आहे आणि याहूनही सुंदर मंदिराच्या बाहेरसुद्धा दृश्य आहे. म्हणजे ते सर्व मंदिराचाच परिसर आहे एकंदरीत. जवळून बघा महाराजांना. काय बघू नका, चरणाचं दर्शन घ्या. असं वाटतं यार खरंच महाराज बसलेत यार. देशभरात कुठे कुठे विद्यमान आले, जन्माला आले, त्याची पूर्ण माहिती आहे ह्याच्यामध्ये. असा नक्षा तुम्हाला कदाचितच कुठे बघायला भेटेल. आणि ह्यांची गरज आहे ॲक्च्युली. ह्यांची माहिती असणं गरजेचं आहे. आत्ता कोण मिनिस्टर आहे आणि कोण PM आहे आणि कोण CM आहे, कोण होता आणि कोण होणार आहे, ह्याच्यापेक्षा ज्यांनी हा देश वाचवला, घडवला, त्यांच्याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. सगळंच माहिती ठेवणं गरजेचं आहे, कारण शिवाजी महाराजांच्यामध्ये सर्व माहिती ठेवणं गरजेचं आहे. माहिती ही कधीच वाया जात नाही. पण ह्यांची माहिती आधी लक्षात करून घ्या. राज्याभिषेक महाराजांचा होत आहे. महाराज समोर विराजमान आहेत. करा मुजरे. हा प्रिंट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे 3D जे केलेलं आहे इकडे काम, ह्याच्यात एक माणूस दिसतोय, तो आहे शिवाजी महाराजांचा सैनिक यशोजी कंक. त्याचं आणि या हत्तीमध्ये युद्ध झालं. त्या हत्तीला एका फटक्यात झोपवलं आणि त्याची सोंड कापून टाकली आणि असं दर्शवलं गेलं की शिवाजी महाराजांचा एक एक सैनिक जो आहे त्याच्यामध्ये एका हत्तीची ताकद आहे. एका हत्तीची ताकद आहे. आता तुम्ही समजू शकता एक हत्ती किती लोकांना उडवू शकतो, म्हणजे एक मावळा किती लोकांना उडवू शकतो. ह्याचा फक्त तुम्ही विचार करा. हजारांना एकटा पुरतो एक मावळा. हा किती सुंदर मंदिर आहे. शिवाजी महाराज भोजनाला आलेत एकाच्या घरी. मादन्ना नाव आहे त्यांचं, त्यांच्या घरी भोजनाला आलेत. त्यांनी त्यांना आमंत्रण केलं आणि ते स्वखुशीने आले त्यांच्याकडे. त्यानंतर हे शिवाजी महाराज मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहेत तिकडे सुद्धा आलेले. त्यांनी दर्शन घेतलं. खाली माहिती दिलेलीच आहे. आणि हा पूर्ण पोस्टर त्याचा एवढा मोठा आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी तिरुपती महाराजांचं दर्शन घेतलं देवाचं.
तिरुपती देवाचं दर्शन घेतल्यावर त्यांना तिकडून दुसऱ्या किल्ल्यावर जायचे होते, पण तिथे मध्ये त्यांनी दर्शन घेतलं पहिलं प्रथम. शिवाजी महाराज खूप धार्मिक होते, म्हणजे मुळात धर्माचंच काम करत असल्यामुळे त्यांना ही शक्ती येत होती. आणि धर्म सत्याचंच काम करायला सांगतं, कुठल्या बाजूने नसतं, फक्त सत्याच्या बाजूने असतं, त्याला धर्म बोलतात. पण लोकांनी त्याला वेगवेगळी नावं देऊन त्याचं हे केलेलं आहे, पूर्णपणे कन्फ्युजनचं काम केलं आहे. नक्की धर्म हा जो सत्य असतं त्याला धर्म बोलतात. आणि हिंदू म्हणजे सनातन धर्म जो होता, आहे आणि राहणार, किती काही असो. तर तसं हे सत्याच्या धर्मापासून होते. त्यांना असं काही नव्हतं हिंदू मुस्लिम वगैरे, सदैव सत्याच्या बाजूने होते. सत्य हाच त्यांचा धर्म आणि माणुसकी. सत्य म्हटलं तर मग त्यात सगळं आलं, वाईट काम आलीच नाही. कोणाला नुकसान पोहोचवणं वगैरे विनाकारण. तुम्ही वाचलं असेल, त्यांना रामायणाचं ज्ञान होतं. रामायणात राम काय शिकवतं त्यांना नक्कीच माहिती असणार. म्हणजे आपण तरी विसरत असू, पण त्यांना तसं नव्हतं. त्यांची बुद्धी तीक्ष्ण होती. त्यांच्या जन्माच्या वेळेचं पण तुम्ही ग्रह नक्षत्र एकदम छान होते. तुम्ही पहिला मी पोस्टरमध्ये बघितलं असेल. त्यामुळे बोललो ना मी तुम्हाला, ते साक्षात देवाचं रूपच होते. त्यामुळे त्यांना तसं खूपच ज्ञान होतं. तात्पर्य हे की रामायणाचं ज्ञान असल्याने आपली मर्यादा कुठपर्यंत आहे हे नक्कीच कळतं आपल्याला. अशापैकी हे पूर्ण दाखवलेलं आहे तुम्हाला मी माझ्या परीने हे मंदिर. चला, महाराजांना एक मुजरा करा आणि मी तुमची रजा घेतो.